आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। एका रात्रीत उद्ध्वस्त द्राक्षबाग, शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सावरगाव शिवारात शेतकरी शंकर साहेबराव खुशारे यांच्या द्राक्षबागेची अज्ञात इसमांकडून एका रात्रीत निर्दयी तोडफोड करण्यात आली। मेहनतीने उभी केलेली द्राक्षबाग काही तासात पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे। या घटनेत तब्बल 800हून अधिक द्राक्षांची झाडे तोडण्यात आली असून पाण्याची मोटारही चोरीला नेण्यात आली आहे। एवढ्यावरच न थांबता पिण्याच्या पाण्याचीही नासधूस करण्यात आल्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कडक कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे। मी पिंपळगाव पोलीस स्टेशन मध्ये आलोय आता आणि घरी माझं 60 एकर द्राक्ष बागेचं क्षेत्र आहे। त्याच्या दोन्ही बाजूनी असलेले लोकांनी माझं अचानक रात्रीचं बागेत येऊन द्राक्ष बाग तोडून टाकली व तिथल्या तारी अँगल सर्व तोडून टाकलं। तिथं लाईट इलेक्ट्रिक जे कनेक्शन होतं, वायर होत्या, अक्षरशः माझी शेतीचा उदरनिर्वाह ज्या बोरवेलवर चालत होता ते बोरवेल सुद्धा त्यांनी ते मोटर काढून घेऊन गेले, त्याच्यात दगड भरले। इतका भयानक, इतका त्या व्यक्तींनी क्रूर गोष्ट केली। शिवाय त्यांचा आमचा थोडा बांधाचा वाद होता। तो बांधाचा वाद हा न्यायप्रविष्ट होता। प्रांत साहेबांका तो चालू होता। मी त्यांना सांगितलेलं होतं की जे काय आपलं आहे बांधाचा वाद, तो प्रांत साहेब जो निकाल देतील तो आपल्याला मान्य राहील। आणि त्या पद्धतीने त्यांनी वारंवार धमक्या देत माझ्याकडून सगळ्या काही गोष्टी, अचानक रात्रीची दारू पिऊन द्राक्षबागेमध्ये दारूच्या बॉटल, जेवण वगैरे करून त्यांनी असं चुकीचं, एवढं भयानक असं कृत्य केलं आहे। त्याबद्दल मी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो पिंपळगाव इथले। पूर्ण शेती माझी बंद झाली, खूप बंद झालंय। माझं लाखो रुपयांचं नुकसान आहे त्यामध्ये, ते मी सांगू शकत नाही। आता सुरुवात इथून एका पिण्याचं पाणी सुद्धा नाही, इथून कुटुंबावर वेळ आली। मागणी आम्ही साहेबांकडे केली, यांनी आमचं बोर भरून द्यावं। लाखो रुपयांचं द्राक्षबाग होता, तो द्राक्षबाग तुटला आहे, तो त्यांनी उभा करून द्यावा। जे काय झालेलं असेल नुकसान, मोटरी घेऊन गेले, वायर कनेक्शन सगळं तोडून टाकलंय। हे सगळं आम्ही प्रांत साहेबांकडे पण देणार आहे, तहसील साहेबांकडे पण देणार आहे। यांनी त्या जागेवर येऊन पंचनामे करून वेळीच ह्या लोकांना अटक करावी हीच मी त्यांच्याकडे विनंती करतो।